नमस्कार, मी वैशाली। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे। तसंच भोगी सण म्हणजे काय, भोगी सणाचे काय महत्त्व आहे, तसंच किंक्रांत म्हणजे काय, तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच ही माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचा आणि जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत। जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती म्हणतात। याच दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, म्हणजे सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या घरात प्रवेश करतात। या दिवसापासून उत्तरायण सुरू होते। उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो। मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो। पहिल्या दिवशी भोगी असते, म्हणजेच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, तर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते। तर यावर्षी भोगी मंगळवार 13 जानेवारीला आहे, तर मकर संक्रांत बुधवार 14 जानेवारी रोजी आहे आणि गुरुवार 15 जानेवारीला किंक्रांत आहे। देशात विविध भागात हा सण साजरा केला जातो। तामिळनाडूमध्ये पोंगल, तर उत्तर प्रदेशमध्ये खिचडी पर्व, पंजाब व हरियाणामध्ये लोहडी, तर आसाममध्ये बिहू म्हणून ओळखला जातो। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे हे शुभ आणि अत्यंत शुभ मानले जाते। पहिला दिवस म्हणजे भोगी। तर भोगी सण म्हणजे काय, भोगी सणाचे देखील मोठे महत्त्व आहे। भोगी हा उपभोगाचा सण आहे। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण येतो। या दिवशी भोगीची भाजी, खिचडी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते। या दिवसापासून पुढील 2 ते 3 दिवस आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ केली जाते। या दिवशी सर्व स्त्रिया अलंकार परिधान करतात। तसेच ज्या स्त्रिया सासरी असतील तर त्या या दिवशी माहेरी येतात। तर भोगीची भाजी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या फळभाज्या, शेंगा हे सर्व एकत्र करून त्याची भाजी बनवितात। यालाच भोगीची भाजी असे म्हणतात। याच भोगीच्या भाजीला खेंगट असे सुद्धा म्हणतात। भोगी साजरी करण्यामागे सुद्धा एक कारण आहे। भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते। देवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे। या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून आहुती दिली जाते। दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांती। संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आहे। अभ्यंग स्नान करताना पाण्यात तीळ घालायचे असे म्हणतात। असे केल्याने उन्हाळे लागत नाही। आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी अभ्यंग स्नान नक्की करा। नंतर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। या दिवशी सवाष्णींना हळदी कुंकू दिले जाते। हा हळदी कुंकूचा कार्यक्रम संक्रांतीपासून करतात ते रथसप्तमीपर्यंत केला जातो। तर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा झाल्यावर सवाष्णींना हळदी कुंकू दिले जाते आणि त्याबरोबर सुगड देऊन ओटी भरली जाते। संक्रांतीच्या दिवशी नववधूचे हळदी कुंकू केले जाते। ज्यांचे नवीन लग्न झाले असेल त्यांचा हा पहिलाच सण असतो। या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घातले जातात आणि हळदी कुंकू केले जाते। या दिवशी सर्वजण तीळ व गूळ घालून लाडू करतात आणि घरातील व्यक्तींना तसेच शेजारी लोकांना देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे बोलतात। तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत। किंक्रांत म्हणजे करी दिन। या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। या दिवशी देवीची पूजा करून गोडधोड पदार्थ नैवेद्य दाखवला जातो। त्यामागे पौराणिक कथा आहे। किंकासूर नावाचा राक्षस होता। तो गरिबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत असे। त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले। देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच किंकासुराचा वध केला आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो। तर या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची ही प्रथा आहे। या दिवशी संक्रांती देवीची पूजा करून तिला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। त्याचप्रमाणे कुलदेवताचे नामस्मरण केले जाते या दिवशी। तर ही सगळी माहिती होती भोगी सणाची, तसेच मकर संक्रांतीची आणि किंक्रांत हे तिन्ही सणांची मी इथे तुम्हाला माहिती सांगितली आहे। तर ही माहिती तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।